राऊत साहेब, बच्चू कडूंनी आंदोलनाच्या माध्यमातून पूर्ण नागपूर चक्काजाम केला आहे. शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करा यासह विविध मागण्या आहेत आणि 12 वाजेपर्यंतचा, आज दुपारी 12 पर्यंतचा अल्टिमेटम सरकारला दिला गेला. सर, त्यात वेळ पडली तर आमदारांना देखील कापा असं देखील त्यांनी वक्तव्य केलं. मंत्र्यांना कापा, नेपाळ होईल कोण म्हणताय? मंत्र्यांना कापा. मग आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात ते सुरू आहे ना, ते तोंडाला पट्टे बांधून का बसले? किंवा भाजपचे पुढारी बच्चू कडू यांना अर्बन नक्षलवाद ठरवायचा प्रयत्न होतो. काय शहरी नक्षलवाद? ज्या राज्यामध्ये कोणीही आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, निवडणुकीच्या मुद्द्यावर, मतदार यादीच्या प्रश्नावर, बेरोजगारीच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्कासाठी काही मागण्या केल्या, तर सगळ्यांना अर्बन नक्षलवाद ठरवायचं आणि ह्याच्यामध्ये माओवादी घुसले असं घोषित करून टाकायचं. आता बच्चू कडू हे एक आंदोलन करत आहे. बच्चू कडू कालपर्यंत तुमच्याबरोबरच होते, मधला एक काही काळ वगळला तर बच्चू कडू आणि देवेंद्र फडणवीस हे गळ्यात गळे घालून फिरतच होते ना, किंवा भाजपवाले आणि बच्चू कडू हे गळ्यात गळे घालून फिरत होते. पण आता बच्चू कडू किंवा त्यांच्याबरोबरचे त्यांचे सहकारी जे आंदोलनात सहभागी झाले किंवा हजारोच्या संख्येने लोक त्यांच्याबरोबर चालत आहेत, हे अर्बन नक्षलवाद झाले. मागण्या काय आहेत? 7-12 कोरा करा. ही मूळ मागणी कोणाची आहे? ही मूळ मागणी उद्धव ठाकरे साहेबांची आहे. 7-12 कोरा करा, नाहीतर चालते व्हा, ही मागणी उद्धव ठाकरे यांची आहे, शिवसेना पक्षप्रमुख. आणि त्या मागणीने जर परत जोर धरला असेल तर आंदोलकांना अर्बन नक्षलवादी ठरवणं हे कितपत योग्य आहे? आंदोलन केलं की त्याला अर्बन नक्षलवादी ठरवायचं. मग भ्रष्टाचारांना अर्बन नक्षलवादी का ठरवत नाही तुम्ही? तुमच्या मंत्रिमंडळातल्या, तुमच्या मंत्रिमंडळात ज्या अनाकोंडा बसल्या सगळे, बरं का, त्या अनाकोंडांना तुम्ही अर्बन नक्षलवादी का ठरवत नाही?